कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञानाच्या स्मृतिप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, अल्फ्रेड नोबेल हा एका वेळी जास्तीत जास्त 3 व्यक्तींना विभागून दिला जातो. नोबेल पुरस्काराची स्थापना हे 1901 साली झालेली आहे आणि हे पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ दिला जातो. नोबेल पुरस्काराचे वितरण हे दरवर्षी 10 डिसेंबरलाच केला जातो. तसेच याचे ठिकाण आहे स्टॉकहोम, स्वीडन या देशामध्ये. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. अनेकदा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, नोबेल पुरस्काराची स्थापना हे कधी करण्यात आलेलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1901 साली. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेचे कलम 51 हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 वर्धा. 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे वर्धा येथे दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आले होते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कालावधी होते 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान. तसेच याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. 8 नोव्हेंबर 2022 रोजी संमेलनाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली होती. 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते दत्ता मेघे आणि आयोजक होते विदर्भ साहित्य संघ. पुढील प्रश्न आहे, गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो? गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोण मदत करतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 कोतवाल. गावात पोलीस पाटील व तलाठी यांना कोतवाल मदत करतो. पुढील प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन सीईओ कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन सीईओ कोण आहेत? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 सत्या नाडेला. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नवीन सीईओ सत्या नाडेला हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, मायक्रोसॉफ्ट या कंपनीबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना हे 4 एप्रिल 1975 साली झाली आणि याचे संस्थापक आहेत बिल गेट्स. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्यालय हे वॉशिंग्टन USA या ठिकाणी आहे. तसेच सध्या याचे सीईओ आहे सत्या नाडेला. पुढील प्रश्न आहे, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 मुळा व मुठा. पुणे हे शहर मुळा व मुठा या नदीच्या संगमावर वसलेले आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 कावेरी. कावेरी नदीचा उगम हे महाराष्ट्रात होत नाही. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, गोदावरी नदीचा उगम हे त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे आणि कृष्णा नदीचा उगम हे महाबळेश्वर येथे झालेला आहे. कोयना नदीचा उगम हे महाबळेश्वर येथे झालेला आहे आणि कावेरी नदीचा उगम हे ब्रह्मगिरी या ठिकाणी झालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे त्र्यंबकेश्वर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली? महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केली. पुढील प्रश्न आहे, कळसुबाई शिखराची उंची किती आहे? कळसुबाई शिखराची उंची किती आहे? हा प्रश्न मित्रांनो अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे.
खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 1646 मीटर. कळसुबाई शिखराची उंची हे 1646 मीटर एवढे आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला ठरली आहे, तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला ठरली आहे, तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 टेबल टेनिस. आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला ठरली आहे, तर ती टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, नीती आयोगाचे नवीन सीईओ खालीलपैकी कोण आहेत? नीती आयोगाचे नवीन सीईओ खालीलपैकी कोण आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 बी सुब्रमण्यम. नीती आयोगाचे नवीन सीईओ बी सुब्रमण्यम हे आहेत. पुढील प्रश्न आहे, सध्याचे भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? सध्याचे भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 अमित शहा. सध्याचे भारताचे केंद्रीय गृहमंत्री हे अमित शहा आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, 30 मे 2019 पासून या पदावर अमित शहा हे कार्यभार सांभाळत आहे. यापूर्वी ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच ऑस्कर पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार कोणत्या सिनेमाला मिळाला? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. अलीकडेच ऑस्कर पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार हे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या सिनेमाला मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 लोकमान्य टिळक. केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक हे लोकमान्य टिळक हे आहेत. तसेच मित्रांनो केसरी या वृत्तपत्राबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. केसरी या वृत्तपत्राची सुरुवात हे 4 जानेवारी 1881 साली झालेला आहे आणि हे वृत्तपत्र मराठी या भाषेमध्ये आहे. तसेच मित्रांनो केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत लोकमान्य टिळक आणि संपादक आहेत गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी या वृत्तपत्राला 1887 साली राजीनामा दिलेला आहे. तसेच मित्रांनो केसरी या वृत्तपत्राची सुरुवात हे पुणे या ठिकाणी झालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. महाराष्ट्रातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी म्हणजेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण 25 जिल्हा परिषदा होत्या, तर सध्या महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषदा आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे 100% नागरीकरण झालेले जिल्हे असल्यामुळे तिथे जिल्हा परिषदा अस्तित्वात नाही. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेक वेळा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रातनी एकूण जिल्हा परिषदा किती होत्या? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 25. आणि मित्रांनो अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सध्या महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदा किती आहेत? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 34. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात उंचीवरील पठार कोणते आहे? जगातील सर्वात उंचीवरील पठार कोणते आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 तिबेट पठार. जगातील सर्वात उंचीवरील पठार हे तिबेट पठार हे आहे. पुढील प्रश्न आहे, इस्रो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इस्रो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 1969 साली. इस्रो या संस्थेची स्थापना हे 1969 साली झालेला आहे.
तसेच मित्रांनो इस्रो या संस्थेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. इस्रोचं लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तसेच मित्रांनो इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 साली झालेला आहे आणि याचे मुख्यालय आहे बेंगळुरू येथे. इस्रो या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे स्पेस टेक्नॉलॉजी इन सर्व्हिस ऑफ मॅनकाइंड. आणि मित्रांनो इस्रो या संस्थेचे उद्देश आहे उपग्रह प्रक्षेपण यान तंत्रज्ञानाचा विकास करून भारताला या क्षेत्रात स्वयंपूर्तता करणे. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कुठे सुरू करण्यात आला होता? भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कुठे सुरू करण्यात आला होता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 चेन्नई. भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना हे चेन्नई येथे सुरू करण्यात आला होता. पुढील प्रश्न आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 1958 साली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ची स्थापना ही 1958 साली झाली. तसेच मित्रांनो DRDO या संस्थेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. DRDO ची लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तसेच मित्रांनो DRDO ची स्थापना हे 1958 साली झालेला आहे आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. DRDO या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे बलशमूल विज्ञानम. आणि मित्रांनो DRDO या संस्थेचे उद्देश आहे राष्ट्रीय सुरक्षेकरिता लागणाऱ्या अत्याधुनिक सशस्त्र उपकरणे यांचा विकास करणे. लक्षात असू द्या मित्रांनो खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे DRDO या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली येथे. पुढील प्रश्न आहे मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 हे किताब कोणी जिंकला? मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 हे किताब कोणी जिंकला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 प्रवीण अंजना. मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 हे किताब प्रवीण अंजना हिने जिंकलेला आहे. पुढील प्रश्न आहे जागतिक नारळी दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक नारळी दिवस केव्हा साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 सप्टेंबर. जागतिक नारळी दिवस हे 2 सप्टेंबरला साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव कोणते आहे? सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 नायगाव. सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव हे नायगाव आहे. पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे हिरा व ग्राफाइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात? हिरा व ग्राफाइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कार्बन. हिरा व ग्राफाइट हे कार्बन या मूलद्रव्यापासून बनलेले असतात. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण नव्हते? खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण नव्हते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष नव्हते. पुढील प्रश्न आहे 1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडली? 1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू. 1954 साली पंचशील तत्वे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. पुढील प्रश्न आहे रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 विश्राम बेडेकर. रणांगण या पुस्तकाचे लेखक हे विश्राम बेडेकर हे आहेत. पुढील प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या कलम 64 नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या हे 250 एवढे असते. त्यामध्ये 238 सदस्य हे राज्यांतर्फे निवडले जातात तर 12 सदस्य हे राष्ट्रपती मार्फत निवडले जाते. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे.
स्थायी सभागृह म्हणजेच कधी न विसर्जित होणारा सभागृह. आणि मित्रांनो, राज्यसभा सदस्य कार्यकाल हे 6 वर्षाचा असतो. लक्षात असू द्या, राज्यसभा सदस्य कार्यकाल हे 6 वर्षाचा असतो, तर लोकसभा सदस्य कार्यकाल हे 5 वर्षाचा असतो. महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 1875 साली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना हे 1875 साली केली. तसेच मित्रांनो, आर्य समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. आर्य समाजाची स्थापना हे 10 एप्रिल 1875 साली झालेला आहे आणि याचे ठिकाण आहे मुंबई येथे. आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. आणि मित्रांनो, आर्य समाजाची उद्देश सुद्धा लक्षात असू द्या. शैक्षणिक, धार्मिक अभ्यास, अध्यात्म आणि सामाजिक सुधारणा करणे हे आर्य समाजाचे उद्देश आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक काका असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले जाते? सार्वजनिक काका असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 गणेश वासुदेव जोशी. सार्वजनिक काका असे गणेश वासुदेव जोशी या समाजसुधारकाला म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 विश्वास पाटील. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक हे विश्वास पाटील हे आहेत. तसेच मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत विष्णू वामन शिरवाडकर. ययाती या पुस्तकाचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. कोसला या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. आणि मित्रांनो, मी वनवासी या पुस्तकाचे लेखक आहेत सिंधुताई सपकाळ. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचे पुस्तक आहेत. या पुस्तकावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, राजा राममोहन राय यांचा जन्म कोणत्या साली झाला? राजा राममोहन राय यांचा जन्म कोणत्या साली झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 1772 साली. राजा राममोहन राय यांचा जन्म हे 1772 साली झाला. पुढील प्रश्न आहे, पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे? पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 हात. पाणी या शब्दाचा अर्थ हे हात आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हटले जाते? भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हटले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर होमी भाभा. भारतीय अणुविज्ञानाचे जनक हे डॉक्टर होमी भाभा यांना म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, मुंबईत 1849 मध्ये परमहंस या सभेची स्थापना कोणी केली? मुंबईत 1849 मध्ये परमहंस या सभेची स्थापना कोणी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 दादोबा पांडुरंग तर्खडकर. मुंबईत 1849 मध्ये परमहंस या सभेची स्थापना हे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली. तसेच मित्रांनो, परमहंस या सभेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. परमहंस या सभेची स्थापना हे 31 जुलै 1849 साली झालेला आहे आणि याचे ठिकाण आहे मुंबई येथे. परमहंस या सभेचे संस्थापक आहेत दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि या संस्थेचे तत्वज्ञान आहेत जातीभेद, मूर्तीपूजा, अस्पृश्यतेला विरोध करणे. परमहंस या सभेचे अध्यक्ष हे राम बाळकृष्ण जयकर हे आहेत आणि सदस्य हे भाकुबादादा चव्हाण आणि रामचंद्र जयकर हे आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, कलम 32 हे संविधानाची आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? कलम 32 हे संविधानाची आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कलम 32 हे संविधानाची आत्मा आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते.
पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, 86वी घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? 86वी घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 अटल बिहारी वाजपेयी. 86वी घटनादुरुस्तीच्या वेळेस भारताचे पंतप्रधान हे अटल बिहारी वाजपेयी हे होते. पुढील प्रश्न आहे, दादाभाई नौरोजी यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले? दादाभाई नौरोजी यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध कधी झाले? इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध कधी झाले? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 1803 ते 1805 दरम्यान. इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध हे 1803 ते 1805 दरम्यान झाले. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, इंग्रज आणि मराठा पहिले युद्ध हे 1775 ते 1782 दरम्यान झालेला होता. पुढील प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते आहे? सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 नायगाव. सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव हे नायगाव आहे. पुढील प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 अमृतसर. जालियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरामध्ये झालेला आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.